क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टिरक्षक 9 खेळू 30 या सर्कलमध्ये, तर 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर. यावेळी आपल्याला पाहायला मिळते एक आहे लॉंग ऑफला आणि एक या ठिकाणी आपण पाहता येतो अर्थातच लॉंग ऑन. वेळेचं बंधन पाळायचं आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकली जाणं आवश्यक आहेत. साई आवाज संघाला विनंती. आणि चौथ्यांदा नाणेफेक जिंकून नवजीवन दिगोडी संघ आपलं नशीब आजमावत आहे उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये. पहिले षटक घेऊन गोलंदाज परेश आपल्या बॉलिंग वर्कवर, समोर सागर आणि अमरीश ही सलामीची जोडी. पहिला चेंडू उपांत्य फेरीमधला अक्रॉस द लाईन. बॅट चेंडू संपर्क येत नाही. चेंडू चांगला होता. यावेळी मात्र फलंदाज पूर्णपणे बीट झालं. उरलेलं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. 4 षटकं सन्माननीय जयजी ठाकूर सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन. वळूया मैदानाकडे. यावेळी हा चेंडू अर्थातच फलंदाजांनी पाहिला, चेंडूला सोडून दिला आणि एसटीच्या बाहेर या ठिकाणी स्वैरचा इशारा. जयेश ठाकूर यांना विनंती आहे आपण कृपया समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. मैदानाकडे जाऊया. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. जेव्हा मैदानामध्ये धावा येत नाही तेव्हा अशा वेळेला रिव्हर्स स्वीपचे फटके मारले जातात. परंतु सुरुवात आहे हा सामना. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना इथे फलंदाज सागर याने हा प्रयत्न केला, अपयशी ठरला. आणि रिव्हर्स स्वीप म्हणजे डेव्हिड हटन झिम्बाब्वेचा खेळाडू याने पहिला फटका शोधला होता. इथे मात्र आपण पहा यावेळी बॅटचा स्पर्श यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि डकआउट. फलंदाज 0 या धावसंख्येवर. सागरची खेळी मात्र इथे समाप्त. प्रिन्स ऑफ इंग्लंडचे राजपुत्र क्रिकेट खेळत होते तेव्हा ते 0वर बाद झाले. 0 हे याचा आकार अर्थात या ठिकाणी आपण पाहायला मिळालं. तर 0वर ते बाद झाले आणि त्यानंतर वृत्तपत्रातील लिखाण आलं की डक म्हणजे मराठीत अर्थात बदक आणि बदकाचं अंड हे 0च्या आकाराचं असतं. आणि तेव्हापासून क्रिकेट विश्वामध्ये 0वर बाद होणारा प्रत्येक फलंदाजाला डकआउट असं म्हटलं. आणि या ठिकाणी डकआउट म्हणून फलंदाज यावी सागरची खेळी समाप्त. साहिल नवीन फलंदाज. सुरुवात खराब आहे. 1 धाव धावफलकावर. परेश गोलंदाज. पहिला फलंदाज गमावले. सागर मैदानातून परतलाय. अमरीश आणि साहिल ही जोडी मैदानामध्ये. 7-8 पॉईंटचा रनअप आहे. यावी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. कव्हर क्षेत्रामध्ये उंच फटका खेळण्याचा प्रयत्न केला. इथे 2 क्षेत्रीय चेंडूवर येतात. तो पण चेंडू मात्र थांबत नाही आणि बघता बघता डीप कव्हरला चेंडू सीमारेषे पलीकडे येतोय. खणखणीत चौकार. 4 गेलेला हा फटका तुम्हाला पाहिला कव्हर पॉईंटच्या वरून अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरमध्ये हा चेंडू सीमापर्यंत 2 क्षेत्राच्या पाठला करत होते. चेंडू थांबला नाही आणि हा खणखणीत चौकार. 4 धावा. आपलं खातं उघडलं ते साहिलने आणि संघाची धावसंख्या 4 ने वाढते. धावफलकात धावा येतात त्या 5. आताचा जमाना 1900 साधारणतः 85-90 कडे जर आपण गेलात तर आपले खेळाडू हे नेहमी अनवाणी गोलंदाजी करायचे. हाफ पॅन्टमध्ये असायचे. आज आपण जर पाहिलं तर अगदी 1000-1500 रुपयाचं अर्थातच युनिफॉर्म, त्यामध्ये 2-2.5 हजाराची बूट हे योगदान आहे. क्रिकेटमध्ये पैसा आहे हे आत्ताचं वेळ ही दर्शवते. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी लॉफ्टेड शॉट झेंडू खेळण्याचा प्रयत्न केला पण तो लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 1 धाव आणखीन धावफलकावर. 1 धाव मिळते ती फलंदाजाला. 1 धाव संघाला. 6 धावा धावफलकावर. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ आणि एक अर्थातच
लॉंग ऑफ ह्युरेश नसताना यावेळी मात्र हा चेंडू चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं गोलंदाजी देखील लाजवाब पाहायला मिळाली. पहिले षटक या ठिकाणी समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवजीवन दिघोडी संघ साई आवाज या संघाविरुद्ध पहिल्या षटकामध्ये धावा धाबलकावर या ठिकाणी नोंदवले त्या फक्त 6. गोलंदाज परेश चांगली गोलंदाजी केली. मर्यादित षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा चांगला गोलंदाज मानला जातो. इथे चांगली गोलंदाजी कंजूस गोलंदाजी याला म्हणलं होते. 6 धावा दिल्या आणि एक फंडाज माघारी परतवलं. येणारी 3 षटकं बाकी आहेत. गोलीमध्ये परिवर्तन होईल. ही भव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय काळभैरव क्रिकेट संघ आवास यांच्या माध्यमातून. पॉवर प्लेचे षटक समाप्त झालं. क्षेत्रक्षण आता विस्तारलेलं असेल आणि गोलसाठी येतोय प्रणय. ज्या खेळाडूला माझं थोडंसं क्रॅम्प मगापासून आपण इथे पाहायला मिळालंय. चला स्प्रे असेल तर जरा प्लीज घेऊन जा. स्प्रे घेऊन जा जरा प्लीज. सर नवीन बॅट्समन घ्यायचं का मैदानामध्ये? नाही. मागचा सामना आपण नवजीवन दिघोडी आणि शिवबा आशोरे संघात पाहिला आणि नवजीवन दिघोडी संघाने शिवबा आशोरे संघाचा पराभव करत उपांत्य फेरीमध्ये ते धडक मारली आणि ही उपांत्य फेरीची लढत अर्थात सेमीफायनल इथे सुरू आहे. नवीन फंडास मैदानामध्ये येतोय सुमित दाभोलकर. धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर 6 धावा. सुमित आणि साहिल तर एक गडी बाद 6 धावा दाभोलकावर असताना यावेळी मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये मिडविकेटला क्षेत्ररक्षक चेंडू येतो. चेंडूची फेकी वेगाने करतोय. फॉलो थ्रोला इथे अर्थातच क्षेत्ररक्षक होता परंतु यष्टिरक्षक चेंडू अडवतोय आणि तोपर्यंत एक धाव आणखी दाभोलकावर. 4 षटकांचा सामना. या मैदानाला 20 वर्षाचा इतिहास. काळभैरव क्रिकेट संघचा जर हे मैदानाचा आपण विचार केला काल देखील आपण पाहुण्यांनी सांगितलं होतं पुढील वर्षी याच्यापेक्षाही चांगलं मैदान तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळेल. वळी या मैदानाकडे. या ठिकाणी मात्र मिडविकेट वरून चेंडूला फेकून दिलाय. पुलचा फटका येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. धावा दाभोलकावर येतात. 13 धावा. एक फलंदाज बाद असताना. चला सर्व स्वयंसेवक आयोजकांकडून नम्र विनंती आलेली आहे. काळभैरव संघ आपण अंतिम फेरीत गेलात आपण इथे मीटिंग घेऊ नका प्लीज. सगळ्यांना मैदानाच्या आजूबाजूला आपण थांबायचं आहे जेणेकरून पंचांना मदत मिळू शकेल आपली. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आयोजकांनी विनंती केलेली आहे की आपण सगळ्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
मैदानाकडे आपण वळतोय. सुमितदादा भगत, विशालदादा भगत आणि तो सर्व सहकारी. चला मैदानाच्या आजूबाजूला स्वयंसेवकाची भूमिका करायची आहे. आपली स्पर्धा आहे, अंतिम दिवस आहे. तुमची मदत पंचांना मिळू शकेल. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावी प्रणय. डीप स्क्वेअर लेग तैनात आहे. डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडू संपर्क येत नाही. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. आपल्या बॉलिंग पार्कवर पुढच्या चेंडूसाठी यावी. चेंडू बराच वेळा उंच हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज झेलच्या खाली चूक करत नाही. इथे झेल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होऊन मैदानातून परतेल. बाद होते फलंदाज. सुमित वैयक्तिक षटकाराने आपलं खातं उघडलं होतं. ही धावसंख्या धावफलकावर नवजीवन देकोडी संघाची 13 हा आकडा सचिनजी तेंडुलकर यांसाठी शुभांक ठरला. बेब्रॉन स्टेडियम मुंबईच्या मैदानामध्ये वयाच्या 13 वर्षी त्यांनी खऱ्या अर्थाने क्रिकेटला सुरुवात केली. काही काळ ते थांबले. वयाच्या 16 वर्षापर्यंत त्यांनी बॉलबॉयचं काम केलं, ते अर्थात वानखेडे स्टेडियमवर. आणि त्यानंतर 1986 म्हणजे वयाच्या 16 वर्षी त्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आणि बघता बघता ज्याने 21.5 वर्षामध्ये वयाच्या 40 वर्षी रिटायरमेंट घेतली, तोपर्यंत भारतीय संघाच्या अर्थात आपणा सर्वांचे क्रिकेटचे दैवत देव म्हणून त्यांची योगदान. त्यामुळे 13 आकडा हा सचिनजी तेंडुलकर यांना अतिशय लोकप्रिय आवडता प्रिय आकडा असं म्हटलं जातं. वळतोय मैदानाकडे नवीन फलंदाज अक्षय. फुल टॉस. यावी चेंडूला खेळलाय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये आलाय खणखणीत दणदणीत षटकार. खणखणीत फटका ज्याला म्हणला जातं, कारण ही सिमेंटची खेळपट्टी आणि या सिमेंटच्या खेळपट्टीवर दमदार फटका या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण 4 दिवसामध्ये 19 धावा धावफलकावर. अक्षय शाह. बचावत्मक रूपाने चेंडूला खेळून काढला. यॉर्कर होता. ज्या अशा चेंडूला खरं तर गोलंदाजाचा कर्दनकार असं म्हणतात, ब्रह्मास्त्र. कारण या चेंडूवर बरेचसे फलंदाज त्रिफळाचित होताना तरी पाहायला मिळतात, पण त्या ठिकाणी मात्र फक्त सन्मान दिला. स्वतः गोलंदाज चेंडूवर येईपर्यंत या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावर 19. अक्षय 6. साहिल एक चौकाराच्या माध्यमातून तब्बल 6. सागर बाद झाला 0 धावसंख्येवर. आणि सुमित बाद झाला 6 धावसंख्येवर. या ठिकाणी 2 षटकं समाप्त झाली. पहिल्या षटकात परेशानी 6 धावा करत एक फंडात बाद केला होता. प्रणय याचं षटक महागडं षटक ठरलं. 13 धावा दिल्या, एक फंडात बाद केला. आणि नवीन गोलंदाज दीपक. पहिला चेंडू पहा, अतिशय मस्त. खेळपट्टीचा पुरेपूर वापर हा गोलंदाज करतोय, तो साई आवाज या संघाचा. काळभैरवेश्वर आवाज हा संघ अंतिम फेरीत दाखल झालाय. आणि यातून पाहूया कोणता संघ हा अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. यावी मोठा फटका आणि चेंडू गेला. वाडिश लॉंग आपला आला. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. बॅटच्या पट्ट्यात घेतला
आणि वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये त्यांनी सीमारेषेकडे पाठवला. एक षटकार एक चौकाराच्या माध्यमातून 12 धावांचे योगदान साहिलचं आणि धावपलकर धावा जाऊन पोहोचल्या 25. यावेळी मात्र हा चेंडू देखील आपण पाहतात. इथे मात्र मिड विकेटला आणखीन एक दणदणीत आणि खणखणीत षटकार. अठरा धावपलकावर आणि संघाची धावसंख्या 31. एंड बदलतोय गोलंदाज दीपक. साई आवाज संघाचा गोलंदाज. आता मात्र कोणताही इथे धाव येत नाही कारण गुडलिंग स्पॉटवर चेंडू पडला होता. ऑनसाईडला खेळायचा होता पण या ठिकाणी तुम्ही पाहिला ऑफ ब्रेक गोलंदाज. चेंडू आपण फेकला उजव्या इष्टीच्या काहीसा बाहेरून चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं असताना यावी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या पुढे. इथे लॉंग ऑफला आलेला आणखीन एक मस्त फटका चौकार 4 धावा. कारण 2 षटकार एक चौकार 2 चौकार आणि 2 षटकारच्या माध्यमातून साहिलने आपली खेळी सजवली आणि धावफलकात वाढ झाली. यावी लॉफ्टेड सुंदर फटका टायमिंग शॉट लॉंग ऑन सीमारेच्या पुढे आलेला आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. ऑफ साईडला ऑन साईडला कधी लॉंग ऑफला कधी लॉंग ऑनला चेंडू या ठिकाणी तो सीमारेषेकडे पाठवतोय. आणि आतापर्यंत जर तुम्ही पाहिलात तर एक चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. ज्यांनी तब्बल 28 खेळी इथे सजवले. 22 धावा या धावफलकात दीपक मागडा गोलंदाज ठरला आणि शेवटचे षटक घेऊन गोलंदाज अजय. 41 6 चेंडू बाकी आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल इथे केला गेलाय. डीपचं क्षेत्ररक्षकाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणलं गेलंय. शेवटचा चेंडू शेवटचं षटक बाकी. अजय आपल्या बॉलिंग मार्कवर. यावी आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर. इथे मात्र आपण पाहिलात स्क्वेअर लेगला झेल घेतला गेला आणि फलंदाज मैदानातून बाहेर. धावा येऊन पोहोचल्या 3 गडी बाद 41. या ठिकाणी नवजीवन दिघोडी संघाने जो 4 वेळा नाणेफेक जिंकली त्यांनी प्रथम फलंदाजी पत्करली. 3 सामन्यात नाणेफेक जिंकली विजय प्राप्त केला. आणि पाहूया या वेळी देखील नाणेफेक जिंकली प्रथम फलंदाजी पत्करली. प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचा प्रयत्न हा यशस्वी की अयशस्वी याचं उत्तर आपल्याला मिळेल. नवीन फलंदाज वैभव मैदानात येतोय आणि इथे बाद होऊन फलंदाज बाद होतो तो अक्षय. 6 धावांचं योगदान. अजयला मिळालं पहिलं यश. यावेळी मात्र लॉफ्टेड शॉट क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र झेल सोडत नाही कोणती चूक करत नाही. आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय नवजीवन दिघोडी संघाला. दोन
फलंदाजांना मैदानातून परतवलं. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर 2 गोलंदाज विकेट हॅट्रिक त्यांनी आतापर्यंत घेतल्या. ओव्हर हॅट्रिक घेणारे देखील 3 गोलंदाज आपण पाहिले, पण या ठिकाणी तिसरा हॅट्रिक घेणारा गोलंदाज या ठिकाणी अजय ठरेल का? नवीन फलंदाज सूरज मैदानामध्ये येतोय. 41 धावा. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. हुकचा फटका. 1 बाउंड चेंडू सीमारेच्या पुढे डीप फाईनला येतोय. चौकार. 4 धावा. सायकलची या ठिकाणी आम्हाला सापडले. आपली जरा पॉकेटकडे जाऊन बघा. इथून समजून घेऊन जायचं आहे. दरम्यान यावी चेंडू हवेत आहे. मिडविकेट तसे तसे चेंडू येतोय आणि इथे आपण पाहूया पंच दर्शक फलंदाज बाद आणि या ठिकाणी ओव्हर हॅट्रिक. यावेळी मात्र या चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. इथे मात्र आपण पाहणार आहोत पंच काय दर्शवतात. या ठिकाणी पंच दर्शवतील फलंदाज बाद असल्याचा इशारा येतोय आणि या षटकात चौथा फलंदाज मैदानातून धावचीतच्या रूपाने मैदानातून बाद होतोय. मौलेत अमित देखील बाद झाला. डकआउट 0 धावसंख्येवर. वैभव बाजवला होता 0 धावसंख्येवर. अमरीश धावचित झाला 0 धावसंख्येवर आणि रिटायर्ड झाला, माफ करा. तर साहिल याने मात्र एका बाजूने किल्ला लढवला. अंतिम चेंडू बाकी आहेत. 3 षटकार आणि 2 चौकार. 28 धावफलकावर किल्ला लढवतोय नवीन फलंदाज मिथुन. मिथुनने हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केलाय. या ठिकाणी आपण पाहायला मिळतो झेल मात्र सुटला आणि तोपर्यंत मात्र सहजगत्या यावी 2 धावा. 2 धावा आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं. तेव्हा नवजीवन दिघोडी संघाने तब्बल धावफलकावर धावा जमवल्या त्या 47 आणि 48 धावांचं लक्ष ठेवलंय. 6 बाद 47, 48 धावांचं लक्ष इथे ठेवलंय. अर्थातच 12ची सरासरी असेल. साई आवास या संघासमोर चांगली फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. 28 धावांची साहिलच्या बॅटमधून 3 षटकार आणि 2 चौकांच्या माध्यमातून ती खेळी सजवली. ती तिसऱ्या क्रमांकावर राहिला फलंदाज ज्याने किल्ला लढवला आणि ज्याला म्हणतात की बुडती नौका पहिले नाखवायची नावाडीची गरज असते, तो नावाडी बनून आला आणि या ठिकाणी मात्र 6 बाद 37 धावा धावफलकावर नोंदवल्या. अर्थातच या ठिकाणी गावदेवी बामण सुरेश संघाला पराभूत करत काळभैरवेश्वर आवाज संघाने दिमागदार पद्धतीने या ठिकाणी अंतिम 5 मध्ये आपलं नाव नोंदलं आणि त्यानंतर मगाशी जी चिठ्ठी व्यक्त झाली त्याच्या माध्यमातून 3 संघामधून पुन्हा एकदा नशिबाची साथ त्यांना मिळाली आणि ते अंतिम फेरीमध्ये दाखल झाले. काळभैरवेश्वरचा आशीर्वाद त्यांना मिळाला. अर्थात केवळ आशीर्वाद नाही, मेहनत देखील तेवढीच महत्त्वाची आहे. तर
क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाजीच्या युद्धामध्ये आपण पुन्हा एकदा दुसरीकडे जाऊया. दुसऱ्या सत्राकडे जाणार आहोत. दिनांक 21 ते 25 ही स्पर्धा पुसेगाव अर्थात सातारा जिल्ह्यामध्ये संपन्न होते. पुसेगाव सातारापासून साधारणतः 35 किलोमीटर दूर आहे. इथे माझा आवाज तुम्ही 21 ते 25 तुम्ही ऐकू शकाल यूट्यूबच्या माध्यमातून. आणि त्यानंतर पुण्यामध्ये दिनांक 18 ते 26 जानेवारी अर्थात 9 दिवस तुम्ही डे नाईट क्रिकेट स्पर्धेत माझा आवाज ऐकाल. आणि अर्थात आणखीन एक स्पर्धा पुण्यामध्ये मी करतोय जिथे 4 दिवस माझा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. हे खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत. 48 धावांचं लक्ष साई आवास या संघासमोर. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. गौरव आणि प्रणय. येस, वेळेचं बंधन पाळायचं आहे. बघा 4:20 हा सामना सुरू होतोय. 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असेल. 15 मिनिटात 3 षटकं आपल्याला फेकायचे आहेत. अन्यथा आपला सीमारेषेकडे खेळाडूला तुम्हाला मैदानातून तिकडे 30 षट सर्कलमध्ये घेऊन जायला लागेल. वळी आपण मैदानाकडे. पहिले षटक घेऊन गोलंदाज सूरज. गौरव समोर आहे. प्रणय नॉन स्ट्राईकला. 48 टू विन. यावेळी पहिला चेंडू फेकून दिलाय. लॉफ्टेड शॉट ज्याला मराठीत भिरकावणं असं म्हणतात. आणि हा चेंडू सीमारेषेच्या पुढे येतो. एक शानदार फटका. षटकार साधावा. जेव्हा सुरुवात होते ना तेव्हा वेस्ट इंडिज संघाचा भंगार गोळा करणारा खेळाडू अर्थातच ख्रिस गेल याची आठवण याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना वेस्ट इंडिजकडून पहिल्या चेंडूवर पहिला षटकार मारला होता. आणि इथे हा षटकार येतोय गौरवच्या बॅटमधून. 6 धावा. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. शरीराला वेदणारा चेंडू. चेंडू पाहतात तो गली क्षेत्रात जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. तो पण कोणती धाव येते. 2 चेंडू समाप्त. 6 धावा धावफलकावर. 12ची सरासरी आहे. प्रत्येक षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 षट सर्कलच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑन आणि एक आहे लॉंग ऑफ. दरम्यान अतिशय चांगला चेंडू खाली राहिला. फलंदाजांचा अंदाज पूर्णपणे चुकला इथे आपण पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर षटकार आला पण त्यानंतर पहा हिंमत गमावली नाही ती गोलंदाज सूरज याने. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण. ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी. आणि हा चेंडूला मिडविकेटला पुल केलाय. पुलचा फटका. परंतु इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत चेंडू मात्र सीमारेषेकडे 4 धावांसाठी. वैयक्तिक धावसंख्या 10 गौरवच्या बॅटमधून, माफ करा. आणि संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरते. धावफलकात धावायचा त्या 10. 48चे लक्ष. 38 धावांची अजूनही गरज आहे. ऑनसाईडला आपण जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्ररक्षक येथे मात्र डीप मिड विकेटला. एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑन, एक लॉंग ऑन ही रचना. शॉर्ट थर्डमॅनचा या ठिकाणी मध्ये गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणलाय. यावेळी कट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, यष्टिरक्षक मधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणि हा संजीवनी चौकार. 4 धावा. चौकार कट केला चेंडूला थर्डमॅनच्या दिशेने. आणि अर्थात लेट कटचा हा फटका. 4 धावा.
सुनीलजी गावस्कर यांची मिळवणी विश्वनाथ गुंडप्पा यांची आठवण कोंडणारा त्यांचा हा फटका, ज्याने भारतीय संघासाठी खूप चांगलं दमदार या फटक्यांच्या माध्यमातून स्क्वेअर कट आणि लेटकटच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान दिलं. चौकार. धावफलकात वाढ होईल. धावफलकात धावा येतात त्या 14. यावी चेंडूला मात्र आपल्या जवळ येऊन दिलं. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याची हिंमत दाखवतोय आणि त्या ठिकाणी दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. असं म्हणतात की संसारामध्ये पती आणि पत्नी यांचा ताळमेळ चांगला असला की संसाराचं राडगाडगं वेगाने पुढे सरकतं. तसं क्रिकेटमध्ये दोन फलंदामध्ये खेळपट्टीवर निश्चितच ताळमेळ असणं आवश्यक आहे. त्यांनी पाहिलं क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये थोडासा चेंडू उशिरा पकडतोय, तो पण सहजगत्या दुसरीकडे धावले. 16 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय. 48 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 16 धावा धावफलकावर आल्यात. येणारी 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि 32 धावांची गरज आहे. अर्थात 32 धावा म्हणल्यानंतर 3 षटकामध्ये तब्बल 10.66च्या गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या ठिकाणी साई आवाज संघाला सूरजचं षटक महागडे षटक ठरलं. 16 धावा आल्या. कोणत्याही प्रकारचा फलंदाज त्यांनी गमावला नाही. हे देखील योगदान आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. अक्षय गोलंदाजीसाठी येतोय. पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त होत आहे. वळूया आपण मैदानाकडे. दरम्यान पहिला चेंडू या षटकातला. यावी खोदून काढला चेंडूला. जे ब्रह्मास्त्र गोलंदाजाचं म्हणलं जातं यॉर्कर, हा यॉर्कर चेंडू इथे आपण पाहिला तर फेकण्याचा प्रयत्न इथे केला गेला. 17 धावा धावफलकावर. ची अजूनही गरज आहे. एका बाजूला प्रणय 1 धावसंख्येवर, गौरव 1 षटकार आणि 2 चौकांच्या माध्यमातून तब्बल 16 धावफलकावर. फुलटॉस. यावी मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी मात्र चेंडू सीमारेषे पडे. चौकार नशिबाचा. चौकार हे मारले जातात पण त्यांना अडवणं देखील आपल्या क्षेत्ररक्षकांचं महत्त्वाचं काम असतं. इथे मात्र ते चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 4 धावांचे योगदान. पुन्हा एकदा यावी मात्र पंचांकडे अपील. पंचांच्या बोट आकाशाकडे. तिन्ही यष्टींच्या समोर फलंदाजाला पाहायला गेला. पंचांचं निश्चितच मोठं योगदान जिथे पाहायला मिळतं कारण चांगले पंच आहेत आणि इथे फलंदाज लेग बिफोर अर्थात पायचित माफ करा फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. तर या ठिकाणी मात्र फलंदाज सुरक्षित आहे. गौरव एक मोठी विकेट निश्चित होती परंतु या ठिकाणी आपण पाहिलं नशिबाची साथ त्याला मिळाली. अक्षय पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. या ठिकाणी मिड विकेटला खेळले त्या क्षेत्राच्या दिशेने. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडूची फेकी गोलंदाजाच्या दिशेने. टोमॅटो 1 धाव आणखी धावफलकावर. धावफलकावर धावा येऊन पोहोचतात त्या 22-26 धावांची अजूनही गरज आहे. समोर मात्र फलंदाज प्रणय. 2 to go. 2 चेंडू बाकी दुसऱ्या षटकातले. चौदा चेंडू आणि 26 धावा. येस कोणत्या प्रकारचं चेंडू इथे नाही आहे. अक्षय आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक यावेळी प्रयत्न करतोय. झेल मात्र इथे सुटला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि फलंदाजाला मिळालं हे जीवदान.
क्रिकेटमध्ये एक एक जीवदान किती महत्त्वाचं. रोहित शर्माकडे पहा, कसोटी क्रिकेट खेळताना तब्बल त्यांना 4 या धावसंख्येवर जीवदान मिळालं, 264 धावा. विराट कोहली यांना 0 धावसंख्येवर जीवदान मिळालं, तब्बल 103 धावा त्यांनी कुठून काढल्या, आपल्या संघाला विजय करून दिला होता. हे जीवदानाचं महत्त्व. मैदानाकडे वळूया. फुटॉस होता मिड विकेटला, क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहिलं त्यांनी कोणत्या प्रकारची चूक केली नाही. इथे मात्र सहज अलगदरित्या झेल पकडला आणि फलंदाज बाद. आणि घेऊन जा मैदानामध्ये. आता मात्र आपण पाहिलं या ठिकाणी पहिला फलंदाज गमावला. गौरवची खेळी समाप्त झाली. एक चौकार, 2 चौकार आणि 1 षटकाराच्या माध्यमातून तब्बल 21 खेळी ज्यांनी साकारली होती. धावफलका धावा येऊन पोहोचल्या 23. 25 धावांची अजूनही गरज आहे. हे षटक आपण पाहिलं अक्षयचं चांगलं षटक म्हणता येईल. 7 धावा त्यांनी खर्च केल्या आणि महत्त्वाची विकेटमध्ये गौरवला मैदानातून परतवलं. साई आवाज संघाची धावसंख्या आपण पाहिलीत. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 25ची गरज. प्रति षटक 12.50च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवायची आहे. हा उपांत्य फेरीची अर्थात सेमीफायनलची लढत आपण पाहत आहात. यातील विजेता संघ हा अंतिम फेरीमध्ये काळभैरेश्वर आवाज म्हणजेच आयोजक टीम या टीम बरोबर 2 हात करेल आणि 55,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचा पारितोषिक कोणाच्या नावावर निश्चित होईल याचं उत्तर देखील आपल्याला मिळेल. जळाचा चषक तुम्ही पाहतात. 5 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक आणि 5वा क्रमांक असे 5 क्रमांक या ठिकाणी एखाद्या 2-2.5 लाखाच्या स्पर्धेला लाजवेल इतके सुंदर चषक आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. वळूया आपण मैदानाकडे. 30 षटक घेऊन गोलंदाज साहिल गोलीसाठी सज्ज होतोय. 25ची गरज आहे. साई आवाज या संघाला नवजीवन दिगोडी संघाने 6 गडी बस 37 धावा धावफलकावर नोंदवल्यात आणि आतापर्यंत धावा धावफलकावर 23. या दरम्यान हा चेंडू मात्र पाहूया पंच आमच्याकडे वर्ल्ड टील सोयरचा इशारा करतात. 1 धाव आणखीन धावफलकावर येते. 12 चेंडू आणि 24ची गरज. 12 चेंडू आणि 24ची गरज आहे. गोलंदाज साहिल तयार. नवीन फलंदाज अनिकेत. यावेळी स्क्वेअर कट केलाय. सुंदर फटका. कव्हर पॉईंट या ठिकाणी पॉईंट म्हणून डीप पॉईंटमध्ये चेंडू जातोय. 2 क्षेत्राच्या चेंडूचा पाठलाग करतात आणि तोपर्यंत चेंडू जाऊन अलगद थांबतोय आणि तोपर्यंत फलंदाजांना मात्र या ठिकाणी संधी मिळाली. 3 धावांची. 3 धावा मिळतात त्या संघाला आणि या 3 धावा संघाला पुढे घेऊन जातील. आता मात्र गरज असेल 27 धावा धावफलकावर आल्यात. 21ची गरज आहे. 3 धावा देवा धावफलकावर येतात तेव्हा आपल्याला ख्रिस गेल भंगार विकणारे वेस्ट इंडिज संघाचे फलंदाज यांची आपल्याला आठवण याबद्दल निश्चित बोलेन. जाऊया मैदानाकडे. ह्या वेळचा चेंडू हा मात्र आपण पाहतात या ठिकाणी मात्र 1 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि पंच स्वैर म्हणून इशारा करतात आणि 1+1 2 धावा धावफलकावर. 19ची गरज आहे. तर ख्रिस गेल वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू जो सुरुवातीच्या काळामध्ये भंगार गोळा करायचा, भंगार विकायचा, त्याला संधी मिळाली आणि त्याने वेस्ट इंडिज संघासाठी एक दमदार खेळाडू म्हणून निश्चित पाहायला मिळेल. ज्याने षटकाराने खातं उघडलं. त्यानंतर श्रीमंत खेळाडू ठरला. पण एवढा आळशी खेळाडू होता की ज्याने त्याच्या आयुष्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही 3 धावा काढल्या नाही. हे देखील इतिहासात नोंद केली गेली. रिव्हर्स स्टेप फटका चांगला कव्हर पॉईंटच्या वरून या ठिकाणी येतोय. शानदार फटका. षटकार 6 धावा. आणि 4 धावांनी तो 11वर खेळतोय. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 35 आणि आता 13 धावांची गरज आहे. 13ची गरज आहे. उपांत्य बीची लढत आहे. जरा शांतता ठेवायची आहे. गोलंदाज साहिल. आता मात्र सामना जर आपण पाहिला दोन्ही संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला.
या षटकातले पुढचा चेंडू, यावी मोठा फटका, पुलचा फटका, यावी होते स्क्वेअर लेग मधून लॉंग लेगला आलेला शानदार फटका, षटकार. बाद 7 धावांची फक्त गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे, कारण नवजीवन दिघोडी संघाने 6 गडी बाद 47 धावा जेव्हा धापलकर नोंदवलं असं वाटत होतं. चेंडू बाकी आहेत. तर असं वाटत होतं की सामना नवजीवन दिघोडी संघाच्या अतिशय चांगला बाजूने आपल्याला पाहायला मिळेल, पण तो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. इथे आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा एकदा क्रॅम्प येत आहेत. 7 धावांची गरज आहे. उपांत्य फेरीचा सामना, दमदार सामना नवजीवन दिघोडी आणि साई आवास या दोन संघामध्ये. बहुधा राखीव खेळाडू मैदानात येईल. साहिल याच्या जागी आता राखीव खेळाडू क्षेत्ररक्षण मैदानामध्ये उतरतोय. 7 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ या ठिकाणी मैदानामध्ये असताना 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 7 धावांची गरज आहे. काय घडणार, काय बिघडणार, कारण एक चांगला क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. या षटकातले अजूनही 3 चेंडू बाकी. गोलंदाज साहिल, समोर फलंदाज प्रणय. समोर प्रणय आहे का? प्रणय या ठिकाणी हा चेंडू मात्र लॉंग लेग मध्ये येतोय, शानदार फटका आणि या 6 धावा. हा विजयी फटका. अशा प्रकारे साई आवाज संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होते. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. नवजीवन दिघोडी संघाचा आपण विचार केला, चांगली फलंदाजी केली होती, पण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं चांगली कामगिरी करू शकले आणि त्यामुळे या ठिकाणी नवजीवन दिघोडी संघाला थांबावं लागतंय आणि साई आवाज संघ या ठिकाणी अंतिम फेरीत दाखल होते. काळभैरेश्वर आवाज आणि साई आवाज या 2 आवाजच्या संघामध्ये अंतिम लढत. आणि नाणेफेक 1 मिनिट